हॅलो मैत्रिणींनो, जय गजानन. मी ज्योती. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर हे बघा, मी हे एक ब्लाऊज शिवलं शॉपमध्ये आल्यावर. हे बघा, सिंपल सोबर व अगदी साधं आहे. कटोरी ब्लाऊज आहे व याची उंची 14 आहे. 36 साईजचं हे एक ब्लाऊज आहे. हे पण 36चंच ब्लाऊज आहे. याला अजून बुकलूक राहिलेलं आहे. हे बघा, हे काल एक शिवलं मी. याला मी असा षटकोनी गळा घेऊन ह्या इथं छोटेसे बटरफ्लाय टाकलेले आहे. व हे पण ब्लाऊज आपलं कटोरी आहे. हे बघा, आणि आतून ओव्हरलॉक वगैरे आपलं सर्व फिनिशिंग देऊन झालेली आहे. हे ब्लाऊजची लांब स्लीव्ज आहे. जवळजवळ 10.5 किंवा 10ची ही स्लीव्ज आहे. हे बघा, किती सुंदर अशी फिनिशिंग आली. फक्त त्याला एक छोटंसं बटरफ्लाय टाकलेलं आहे, कारण त्यांना सिंपल सोबर पाहिजे होतं, कारण साडी तशीच होती त्याचीवाली. आणि हे एक आहे परत. हे बघा, हे एक ब्लाऊज आहे. हे मी साडीचं कापड काढून इथं अशा प्रकारे छोटूसा असा फ्लावर पार्टचा आकार दिलेला आहे. हे बघा, याला पण हुक वगैरे राहिलेलं आहे. आणि हे पण कटोरी ब्लाऊज आहे. आणि याची पण मी लांबाई घेतलेली आहे. ही पण त्या दिदीचंच ब्लाऊज आपल्याला पुण्याहून आलेलं होतं हे. आणि ह्या अशा प्रकारे मी लटकन लावलेले. त्याला लटकन लावलेले मी, कारण त्या दिदीला लटकन आवडत नाही, पण हा गळा जास्त डीप असल्यामुळे मी याला लटकन लावलेले. त्या म्हटल्या की त्याला लावून द्या, तर मी त्याला पण लावून देईन, नाही तर मग नाही लावणार. तर आपले हे 3 ब्लाऊज शिवून झाले. आता वाजले आहेत आपले 5:45. तर आता आपल्याला काय काय काम आलं ते दाखवते मी तुम्हाला. तर हे ब्लाऊज आपल्याला पुण्याहून शिवायला आलेलं आहे. हे एक आहे व हे एक आहे. तर हे आपल्याला बुधवारी कंप्लीट, म्हणजे मंगळवारी शिवावे लागेल. बुधवारी आपल्याला हे ब्लाऊज त्यांना द्यायचे. तर हे आपल्याला 2 ब्लाऊज पुण्याहून शिवण्यासाठी आलेले आहे. आणि काल मी तुम्हाला पिको फॉलला साडी दाखवली, त्यामधील एक ब्लाऊज हे काढलेलं आहे. हे एक शिवायचं आणि अजून 2 ब्लाऊज मला काढायचे. आणि मी तुम्हाला अशा प्रकारचं बांधणीचं ब्लाऊज दाखवलं होतं. परत तसं एक ब्लाऊज आपल्याकडे शिवण्यासाठी आलेलं आहे. आणि हे एक ब्लाऊज शिवण्यासाठी आहे परत. तर हे आपले जवळजवळ 5 ब्लाऊज आहे. तिच्यापैकी फक्त हे बिगर अस्तरचं आहे. 4 ब्लाऊजांना आपल्याला अस्तर आता शोधावं लागणार आहे, आपल्याकडं आहे का नाही, नाही तर परत आपल्याला बाहेर शोधावं किंवा विकत आणायला जावं लागेल. आता ही बघा, या साड्या दाखवते मी तुम्हाला. ह्या पण आपल्या नेहमीच्या कस्टमरच्या आहे, पिको फॉलसाठी आलेल्या. तर बघा किती सुंदर अशा साड्या आहेत. बघा, आता याला पण आपल्याला फॉल काढून ह्या वटावी तोपर्यंत त्यांनी आपल्याला मंगळवारपर्यंत द्यायचं सांगितलं. किती साड्या मी पण नाही बघितलं, याचे पण पीस काढायचे. साऊथ इंडियन साडी, छोटीशी एम्ब्रॉयडरी. ही एक व्हाईट साडी, तिच्यावर हत्ती आहेत. एम्ब्रॉयडर आहे, काश्मीरी एम्ब्रॉयडर असते तशी ही साडी आहे. व पुढं इथं गोंडे आहेत तिला. व याचं ब्लाऊज ब्लॅक कलरचं निघालेलंच होतं, पण त्यांना ते शिवायचं नाही, कारण ब्लॅक ब्लाऊज त्यांच्याकडं भरपूर येतो. परत हे एक ब्लाऊज निघालं, सॉरी, एक साडी. बघा, हे बघा किती सुंदर डिझाईन आहे.
अशा प्रकारे आपल्याला इतक्या साड्या पिको फॉलसाठी आल्या. हे बघा, आपल्याला इतक्या साड्या या मंगळवारपर्यंत द्यायच्या. जवळजवळ ह्या 4 साड्या आहेत आणि ते अस्तरचे 4 का 5 ब्लाऊज व एक साधं ब्लाऊज, एवढं आपल्याला टार्गेट कंप्लीट करायचं आहे. तर माझे व्हिडिओ कसे वाटतात मैत्रिणींनो, कमेंटमध्ये नक्की सांगा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय गजानन.